नवीन मॅच आतुरतेने या मॅचची आपण खरं तर वाट बघत होतो। वेद तुर्वेकर स्मृती माहुल गाव वर्सेस घाटला गाव म्हणजे दोन चेंबूरचे बलाढ्य संघ। एका ठिकाणी विशाल पांचाल, दुसऱ्या ठिकाणी मात्र मंगेश वैती, एका ठिकाणी दुर्वेश पाटील, दुसऱ्या ठिकाणी कडक, म्हणजे अटीतटीचा सामना, एक बिग बॅटल, एक मुख्य लढत, हाय स्कोरिंग मॅच आपल्याला नक्कीच बघायला भेटणार आहे। चला आता सूर्यकांत आड़ाव सर तुम्हाला विनंती करतोय, धनंजय कोहली सर, मुस्तफ़ा भाई, फिर से आपका आखिरी दिन में हम खैर मकदम करते हैं, दिलों के गहराई से आपका इस्तकबाल करते हैं। सचिन भाऊ, तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आजचा शेवटचा दिवस आहे, तुमचं हार्दिक स्वागत। खरं तर मुख्य कार्य तुम्ही करतात, एक अच्छा कार्य आप कर रहे हैं। देखिए यहाँ पर एम्बुलेंस सेवा 3 दिनों से पिछले आप यहाँ पर आ रहे हैं। अब किसी खिलाड़ियों को अगर कोई छोटी सी अगर चोट लगती है या गंभीर चोट होती है तो नक्कीच आपण जर विचार केला त्यांच्यासाठी मात्र हॉस्पिटल नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स सेवा मात्र उपलब्ध आहेत। पुन्हा एकदा मुस्तफा भाई आणि सचिन भाई तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत। कोहली सर, या तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत। एका ठिकाणी विशाल पांचाल स्वतः संघनायक आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जर विचार केला तर तुषार नवले। चला लेकच्या दिशेने माझे मायबाप प्रेक्षक थोडासा पाय वरती घ्यायचा आहे। पहिला मराठीमध्ये बोलूया। माझे मायबाप प्रेक्षक पाय वरती घ्या लेकच्या दिशेने। चला चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे। खारदांडा कोलीवाडा अगर तुमच्या उपस्थितीत अगर लाभली असेल तर आयोजकांशी संपर्क साधा। त्यांच्या समेत बोनकुडे गाव, नवी मुंबई, तुम्ही सुद्धा अगर आला असेल तर सर्वप्रथम आयोजकांशी संपर्क साधा, कारण नेक्स्ट मॅच तुमच्या दरम्यान पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय। मॅच ऑन, महत्त्वाची मॅच। एक बिग बॅटल, मुंबईचे दोन बलाढ्य संघ, एका ठिकाणी घाटला गाव, दुसऱ्या ठिकाणी वेद तुर्वेकर स्मृती माहुल गाव। मॅच ऑन, पहिलं षटक महेश मांडवकर, सध्याच्या घडीला या माहुल गावाचा एक असा अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज आहेत। हॅलो, पहिला चेंडू मात्र सामोरला जातोय स्वतः कॅप्टन विशाल पांचाल, घाटल्याची AK-47। पहिला चेंडू आपण जर विचार केला तर निर्धाव चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीवर राहिलाय आणि क्रिकेटच्या या टेनिस क्रिकेटच्या पटल्यावरती इंटरनॅशनल क्रिकेटवरती एक नवीन वर्ड्स आलाय। जेव्हा चेंडू यष्ट्यांच्या खालनं जातो तेव्हा त्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी असं म्हटलं जातं। सबमरीन डिलिव्हरी का म्हटलं जातं, कारण जेव्हा भारतीय जी युद्ध नौका पाण्याच्या आतमधून जातं त्याला मात्र सबमरीन असं म्हटलं जातं। तसंच मात्र क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा चेंडू यष्ट्यांच्या खाली राहतो तेव्हा सबमरीन डिलिव्हरी असं म्हटलं जातं। चेंडू क्रमांक 2 तुषार नवले, सध्याच्या घडीला मागील
जी घाटला गावामध्ये स्पर्धा झाली तिथं मात्र तुफानी फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली। खरं तर कपिल खाडे घाटला गाव म्हटलं तर तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत। दुर्वेश पाटील सबसे कातिल, खरं तर एक से एक नाव इन ॲक्शन मात्र आपल्याला दिसतील आणि रायव्हलरी आहे। खरं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये जेव्हा घाटला आणि माहुल जेव्हा नाव आम्ही ऐकतो ना तेव्हा मात्र आम्हाला सुद्धा समालोचन करण्यासाठी मजा येते, कारण एक से बढ़कर एक। चेंडू क्रमांक 3 वेगवान चेंडू होता, वेगवान चेंडू होता, नवीन रूप खरं तर महेश मांडवकर। आता कॅप्टननी मात्र त्याला कान मंत्र दिला असेल की दादा आता फिरकी इथं गोलंदाजी चालणार नाही आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे। मंगेश वैती इन ॲक्शन आपल्याला या मॅचमध्ये दिसत आहेत। ISPL मध्ये श्रीनगर के वीर आणि संघाला मात्र त्यांनी फायनलपर्यंत पोहोचवलं। तोच या माऊल गावातला सुपुत्र मंगेश वैती इन ॲक्शन आपल्याला दिसत आहेत। स्लो वन चेंडू थोडासा मात्र गफलत झाली, डायरेक्ट हिट, पंचांचा बोर्ड आकाशाकडे। त्या उत्सवामध्ये खरं तर आपलं योगदान देत आहेत। तसंच मात्र गोदावरी स्टॉल यांच्या माध्यमातून आज रखमर देवाच्या उत्सवाला त्यांनी मात्र वडे त्यांच्या माध्यमातून मात्र माझ्या मायबाप प्रेक्षकांना मात्र ठेवण्यात आलेले आहेत। माझे भक्तगण या तिथं मात्र आज तुम्ही दर्शन तर घ्या आणि खरं तर महाप्रसादाचा आस्वाद घ्या। पहिलं षटक मात्र सुरू आहे। पहिल्या षटकामध्ये खरं तर तुफानी गोलंदाजी महेश मांडवकर, धावा खर्च केल्यात फक्त 2 आणि तुषार नवले अतिघाई संकटात नाही, खरं तर तालमेळ नव्हता आणि थोडासा मात्र लेट झाले। नवीन बॅटर सध्याच्या घडीला सागर गावडे, छोटा पॅकेट बडा धमाका, चेंबूर बिग बॅश, चेंबूर प्रीमियर लीग याच्यामध्ये मात्र त्यांनी चांगली कामगिरी केली आणि तदनंतर घाटल्या गावाच्या मुख्य संघामध्ये ज्यांनी जागा बनवली, वय वर्ष कमी आहे, छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर घाव करे गंभीर, सागर गावडे सध्याच्या घडीला फलंदाजी ट्रॅकवर। घरच्या मैदानामध्ये खेळत असताना वेद तुर्वेकर स्मृती माहुल गाव चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये राहिली आहे। अजून एक मात्र बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट केलाय, खेळाडू तिथं आहेत बघा, मंगेश वैती यांचे भाचे तिथं मात्र उपस्थित आहेत। खरं तर सॉरी भाचे नाही आहेत तिथं, मात्र गणेश घरत आहेत, हेमंत घरत आहेत। एक नवीन जर्सी आज आपण जर विचार केला तर वेद तुर्वेकर स्मृती माहुल गाव, पण तेवढाच ताकदीचा संघ माझा घाटला गाव, दोन्ही माझे गाव आहेत। हो काय चेंडू आहे, अगर गोलंदाजी आवडली असेल एकदा महेशसाठी जोरदार ताल्या जाऊन द्या मित्रांनो। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि धावा खेळल्या फक्त 3 आणि एक रनआउटच्या स्वरूपात विकेट घेतली। यस डीजे दर्जेदार मात्र गोलंदाजी झाली आहे, पण पहिलं षटक अगर माहुल गावाच्या राहिलंय, पण दुसरं षटक नक्कीच मात्र घाटल्या गावाच्या नावी राहणार आहे, कारण आता तिथं मात्र विशाल आणि सागर यांना आता मात्र हात खोलावे लागणार आहे। आणि गोलंदाजी ट्रॅकवरती खरं तर कल्पेश माहुलकर उर्फ कडक सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर, आणि गतवर्षीचा हा चॅम्पियन संघ म्हणजे बघा ना, एवढा मोठा संघ 13 वर्ष त्यांनी वाट बघितली आणि 13 वर्षामध्ये मात्र हा घरचा कप आपल्या घरी आला। आणि 14व्या पर्वामध्ये खरं तर नक्कीच हे कप पुन्हा एकदा उचलतील का काय, पण त्यापूर्वी मात्र आपण शुभेच्छा देऊया। आज ठीक 2:30 वाजता मात्र मेगा फायनल, एका ठिकाणी न्यूझीलंड, दुसऱ्या ठिकाणी आपला भारत संघ, त्यांच्या दरम्यान शेवटची मॅच, अर्थातच मेगा फायनल आपल्या भेटीला येणार आहे।
पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय काऊ कॉर्नरच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. मिळाल्या 4 धावा. डीजे यस मी अगोदर सांगितलं पहिलं षटक जरूर माऊल गावाच्या नावी राहिलंय पण दुसरं षटक घाटला गावाच्या नावी राहणार आहे कारण पहिल्या चेंडूमध्ये चौकार ठोकलाय. स्विच हिट बघा काय घडलं कसं घडलं. खरं तर फलंदाजाला ही बुद्धी कुठून येते कारण आपण सागरचा विचार केला तर पहिल्या चेंडूमध्ये सरळ बॅटने चांगला फटका खेळला त्यानंतर आपली दिमाग की बत्ती जलाई उसके बाद में हा उलटा फुलटा शॉट मात्र बघायला भेटला. खरं तर तुम्ही असं करू नका. तुमच्या सरळ बॅटने चांगले फटके येत आहेत त्या सरळ बॅटचा तुम्ही वापर करा. आणि आलाय कॉम बॉक्सला मानवंदना देणारा डॉक्टर सचिननी मात्र झेल पकडलाय. एकदा या सचिन साठी जोरदार ताल्या होऊन जाऊन दे. 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रकाश भाई यांच्या माध्यमातून. बघा मी अगोदर सांगितलं कहाणी में ट्विस्ट घाटला गाव कुठेही कमी नाहीये. टीट फॉर टॅट देण्याचा प्रयत्न मात्र सुरू आहे. सागर गावंड सध्याच्या घडीला ऑन अ फायर. अजून एक खरं तर फटका फसलाय आणि कुठली चुकी नाहीये. पकडला जातोय झेल संपतोय सागरचा खेळ. डीजे यस म्हणून अमिताभ बच्चन सरांनी सांगितलं ए नीली जर्सी वालो 130 करोड़ के सपनों के रखवालो दिखा के जज्बा लहरों को तिरंगा इस बार फिर से इस टूर्नामेंट के कप को उठा. ए नीली जर्सी वालो माना था कि ये इम्तिहान बड़ा है माना कि ये इम्तिहान बड़ा है लेकिन तुम्हारे पीछे ये पूरा हिंदुस्तान खड़ा है. नक्कीच आज मात्र हिंदुस्थानाला मात्र ट्रॉफी आपल्या घरी आणायची आहे. ICC ची ही महत्वाची लढत आज दुपारी आपल्या भेटीला नक्कीच येणार आहे. खरं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षल लो फुलटा चेंडू आ बेल मुझे मार. चेंडू गेला सीमारेषा पार. मिळाल्या 6-6-6. डीजे आता आपल्याला बघायचं आहे कारण बॉबी आल्या आल्या मात्र पहिल्या चेंडूमध्ये षटकार ठोकलाय आणि धावसंख्या मात्र पुढे जाते. 19 धावा. मी अगोदर सांगितलं पहिलं षटक अगर माहुल गावाच्या नावी राहिलंय तर दुसरं षटक नक्कीच घाटल्या गावाच्या नावे राहणार आहे. सागरनी चांगली फलंदाजी केली. बॉबीने आल्या आल्या पहिल्या चेंडूमध्ये षटकार ठोकला. बघा पुन्हा एकदा हे काय घडलं. अरे बाबांनो मी का सांगितलं की तुमच्या सरळ बॅटने चांगले फटके येत आहेत. तुम्हाला काय सुचतं की तुम्ही मात्र आपला माइंड चेंज करता. बघा सरळ बॅटने तुम्ही सरळ बॅटिंग करा तुमच्या बॅटमधनं धावा येतील. अगर तुम्ही रॉंग सिलेक्शन केलं शॉर्ट सिलेक्शन तर नक्कीच ना तर निर्धाव चेंडू होईल. तर शेवटचा चेंडू झालाय गोड 2 षटकाचा. ग्रुप माहुल कोलीवाडा त्यानंतर आज रकमेर देवाचा एक मोठा उत्सव. खरं तर या 2025 मध्ये आमच्या या स्पर्धेला ज्याचे ज्याचं सहकार्य लागलंय
खरं तर या माहुल गावाचे भाग्य विधाता माजी नगरसेवक श्री राजेंद्र जगन्नाथ माहुलकर यांचं मोठं योगदान, तदनंतर वसंत कोळी नाकवा, तदनंतर दत्ताराम काटावळे आणि मंजुला मुकादम मॅडम ज्यांनी मात्र आपल्या या स्पर्धेला चषक मात्र पुरस्कृत केले. तदनंतर मुरगनभाई तुमचं विशेष आभार आमच्या या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्यांनी मात्र सायकल पुरस्कृत केली. ओहो, इथं मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तदनंतर अजय कोहली, साजी जॉर्ज, तदनंतर रजनीकांत कोहली बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर याच्यासाठी आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी मात्र ट्रॉफीज मात्र पुरस्कृत केली. चेतन पाटील, RBP इंजिनिअरिंग, मंगलम ज्वेलर्स, नितेश मोहन कोहली संपूर्ण 3 दिवस ज्यांनी पाण्याची व्यवस्था आमच्यासाठी केली. तदनंतर कमलाकर हडसुल सर, MT रेड्डी, सुहास यादव कोहली, तदनंतर रॉयल ग्रुप ज्यांनी मात्र आमच्या या स्पर्धेला प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी सामनावीरची ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केली, सन्मान चिन्ह. तदनंतर जयेश कोहली व सुनील कोहली यांनी मात्र आमच्या स्पर्धेला कूलर मात्र पुरस्कृत केली. तदनंतर आपण जर विचार केला तर गंधर्व इंटरप्राइजेस संपूर्ण 3 दिवस ज्यांनी पाण्याची व्यवस्था आम्हाला करून दिली. तदनंतर भरत पांडुरंग कोहली मॅन ऑफ द सिरीजचं चषक ज्यांनी मात्र आम्हाला पुरस्कृत केलं. तदनंतर विशाल गावंड, भोलेनाथ ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने सुद्धा मात्र आम्हाला मुख्य योगदान लाभलं. तदनंतर मंगेश वैती मॅन ऑफ द सिरीजसाठी त्यांच्या कंपनीची बॅट. तदनंतर आशापुरा मेडिकल ज्यांनी मात्र आम्हाला ग्लुकॉन डी मात्र पुरवली. आणि तदनंतर महेंद्र कोळी नाकवा यांचं विशेष आभार, या सर्व मंडळीचं विशेष आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. फटका उडवलाय सुनील पोलार्ड, तिथं मात्र आले होते आणि थोडीशी गफलत झाली, थोडंसं फंबल झालं आणि चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. मिळाल्या आपण स्वागत करूया त्यांचे मात्र सभासद निखिल कोळी. या तुमचं आम्ही या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत करतोय. निखिल कोळी, रॉयल ग्रुप. जाऊया मॅचच्या दिशेने. चौकार आलाय. धावसंख्या परिस्थिती 24च्या घरात. महेश मांडवकर सध्याच्या घडीला वैयक्तिक स्वतःचं दुसरं, संघाचं तिसरं. आणि बॉबी मात्र काय फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्विच हिट. बघा तुम्ही का शॉट सिलेक्शन तुमचं का असं तुम्ही करता तेच काही समजत नाही. आम्ही वारंवार तुम्हाला कॉमेंट्रीच्या माध्यमातून सांगतोय, पण तुमच्याकडे तुम्ही मात्र दुर्लक्ष करतायत. घ्या, भुगतान करा. घेतलाय विकेट या जालिम शॉटनी. जाऊया, ऐकूया सुंदर संगीत. टीम सॉन्ग गणेश 11चा आपण जर विचार केला तर आपण ऐकतायत, अनुभवतायत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना मात्र सुरू आहे. एका ठिकाणी वेद तुर्बेकर स्मृती माहुलगाव त्यांच्या समेत त्यांच्या विरुद्ध मात्र उभा आहे, तोच म्हणजे घाटला गाव. बघा स्विच हिटचा वापर केला आणि इथं मात्र एक धोका निर्माण झाला. नवीन बॅटर सध्याच्या घडीला सर्वेश पांचाल. हो, हा आगला वेगळा स्ट्रोक मात्र बघायला भेटला, पण तिथं मात्र माहुल गावाचा जॉन्टी रोड्स अर्थातच प्रशांत पाटील. यस DJ.
काय मात्र गाणे प्ले केले 3 दिवसामध्ये. आमचं मनोरंजन, क्रिकेटरचं मनोरंजन, माझ्या मायबाप प्रेक्षकांचं मनोरंजन, खरं तर जय माता दी ग्रुपचं मनोरंजन. आपण जर विचार केला तर DK साऊंड यांच्या माध्यमातून मात्र आपल्याला सुंदर संगीत ऐकायला भेटत आहेत. नवीन बॅटर सध्याच्या घडीला घाटल्या गावाचा एक असा मात्र अनुभवी फलंदाज कपिल खाडे. हो, काय फटका सजवला, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट मात्र बघायला भेटला कव्हरच्या दिशेने. हेमंत घरत चेंडू खाली आले आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण, तेवढा चांगला थ्रो. तिसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकानंतर आपण जर विचार केला तर घाटला गाव या संघाने मात्र धावा बनवल्यात 26. पुन्हा एकदा घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया आपण DK साऊंड यांना. गाववाले नंतर आम्ही आमच्या पदरची पिली बाबा कोण देत नाही. आजच्या तारखेला आपल्या पदरचीच मात्र पिवावी लागते. असं एक नशीबवान मित्र असेल की तो तुमच्यावरती खर्च करतो नक्कीच. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हे DK साऊंडची ताकद आहे, म्हणजे त्यांना माहिती आहे आज रविवार आहे, आपल्या पदरची आपल्याला पियायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवरती एक नवीन एक्सपेरिमेंट. गणेश गोलंदाजी ट्रॅकवर. हाफ ट्रॅकरचा चेंडू, काय गोलंदाजी आहे बघा. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीवर राहिल्या, सबमरीन डिलिव्हरी आपल्याला बघायला भेटला. हे मास्टर माइंड कुणाचं आहे? तेच म्हणजे ISPL स्पर्धेमध्ये ज्यांनी मात्र फायनलमध्ये प्रवेश केला, श्रीनगर के वीर चे कॅप्टन, या माऊल गावाचा सुपुत्र, या चेंबूरचा वंडर बॉय मंगेश वैतीची ही मास्टर माइंड सध्याच्या घडीला या जय माता दी चषकमध्ये सुरू आहे. अजून एक विशाल पांचाल, घाटल्याची AK-47 धड 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 धड. अगोदरच सांगितलं, विशाल पांचाल, घाटल्याची AK-47 जास्त तुम्ही त्यांना शांत ठेवू शकत नाहीये. रडारमध्ये चेंडू होता, पुढ्यामध्ये चेंडू होता. खरं तर ज्याप्रमाणे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडची वाट बघतो ना, तसंच मात्र फलंदाज या चेंडूची वाट बघतात आणि त्यानंतर वाट लावतात. टपाटप टपाटप टप टप टप. अजून एक फटका फसलाय. महेश मांडवकर, कुठली चुकी नाहीये. तू शेर तो महेश 1.25 शेर. DJ त्याचं वाटोलं होईल, म्हणून त्यांच्याशी नडू नका, त्यांच्याशी प्रेमाने राहा. कारण आगरी कोली म्हटलो तर या भारताचा प्रामाणिक माणूस जेवढा मात्र प्रेम देतो ना, तुमच्या विरुद्ध उभा राहिला ना, तर तुमचा वाटोलं सुद्धा करेल. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चेतन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओहो, आपण जर विचार केला तर चेतन एक सुंदर असा सिंगर आणि एक सुंदर असा वेगवान गोलंदाज नाही, तर ते सांगतायत मी धडाकेबाज फलंदाज आहे. DJ
दिशेने पुन्हा एकदा माझे मायबाप प्रेक्षक पाय वरती घ्या. लेगच्या दिशेने जे पाय खाली आहे मैदानाच्या मध्ये फक्त पाय तुम्ही वरती घ्या सीमारेषा पलीकडे. ए भैया तो का समझ में नहीं आ रहा है क्या भाई आपका पाव ऊपर लीजिए. यस नक्कीच चांगला चेंडूची हाताळणी. संपला. आता फलंदाज चेतन मात्र काय घडलं तिथं तर चेतनला मात्र आता माघारी परतावा लागणार आहे. पण त्यांनी आपलं काम केलं. पहिल्या चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर षटकार ठोकलाय आणि तदनंतर मात्र गणेशनी त्याचा वचपा काढलाय अर्थातच विकेट घेतलाय. बघा ही रायव्हलरी आहे माहुल आणि घाटला गाव. आम्ही विटनेस आहो आम्ही साक्षीदार आहो. जेव्हा 4-5 वर्ष झाले यांच्यामध्ये तुफान मात्र जंग मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटते. पण ती क्रिकेटची जंग आहे. मैदानाच्या मात्र आपण जर विचार केला तर हे मित्र आहेत आणि क्रिकेटच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये एकामेकाचे शत्रू आहेत. खरं तर क्रिकेटमध्ये आपण जर विचार केला तर कोणाला बक्षलं जात नाही आहे. अगर स्वतःचा सक्का भाव का ना असा गोलंदाजी ट्रॅकवरती त्याला छक्का मारावाच लागतो किंवा त्या गोलंदाजाला त्या भावाची विकेट घ्यावीच लागते. धावसंख्या झाली आहे 38 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल गुराव. गणेश यांचा मात्र शेवटचा चेंडू आहे. कभी खुशी कभी गम असं आपण म्हणूया. कारण खुशी या गोष्टीची आहे की 2 विकेट घेतलेत आणि गम या गोष्टीचे आहेत की 2 छक्के लागलेत. खरं तर स्कोररच्या भूमिकेमध्ये हे 2 बंधू जय माहुलकर आणि निखिल माहुलकर न स्वार्थासाठी न पैशासाठी आम्ही आहोत जय माता दी ग्रुपसाठी. कौतुक करूया 2. अजून एक आल्या आल्या बाबा 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 कौरा मोठा छक्का. या षटकामागे आपल्याला बघायला भेटले. धावसंख्या पोहोचलेली आहे 44. विशाल गावड ना विशाल गुरव. चला नेक्स्ट मॅच. अगर कुठलाही नवीन संघ अगर दाखल झाला असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. कुठलाही नवीन संघ अगर इथं दाखल झाला असेल तर आयोजकांशी संपर्क साधा ही नम्र विनंती. गणेशच्या या षटकामध्ये खरं तर 3 षटकार आलेत पण 2 विकेट आलेत. इथं मात्र विशाल गुरव असे खेळाडू मात्र घाटला गावामध्ये आहेत. मी अगोदरच सांगितलं 150 संघ आणि 150 संघामधनं चेंडू पुरवायचा आहे. चेंडूची पूर्तता करा. चला मॅच चेंडू आलाय. गणेश घरत मॅच चेंडू आलाय. तो मॅच चेंडू घ्या. हेमंत घरत. अबे इथं काय बघ. अरे गणेश गेला मग तिथं हेमंत टाक ना. अरे मग तिथं बघतो ती शीट उलटी आहे. काय माहिती आहे का बॉलर इथं पाहिजे आणि बॅट्समॅन इथं पाहिजे उलटा आहे. हा फिर जाऊया नवीन गोलंदाज. सध्याच्या घडीला या माहुल गावाचा एक असा युवा खेळाडू जो ऑलराऊंडर आहे. आपण जर याचा विचार केला तर गोलंदाजी करत असताना उजव्या हाताने गोलंदाजी करतो आणि जेव्हा फलंदाजीसाठी येतो तेव्हा डाव्या हाताने मात्र फलंदाजी करतो. याच दरम्यान आपण स्वागत करूया लेजंड क्रिकेट आणि लेजंड क्रिकेटर 80-90चा काल ज्यांनी गाजवला असे आमचे 2 बंधू. याच दरम्यान आपण स्वागत करूया. दरवर्षी मात्र आमच्या या जय माता दी चषकाला भेट देण्यासाठी आवर्जून येत आहेत. या आपण स्वागत करूया ऋषी दादा आणि त्यांच्या समेत आपण जर विचार केला तर योगेश दादा. यस मॅच बॉल आलाय सर. मॅच बॉल आलाय. ऋषी वैद्य सर आणि योगेश वैद्य सर या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा दादा तुमचं हार्दिक स्वागत. मी अगोदर सांगितलं गेल्या वर्षी एक अटूट नाटक आहे. आता ते बोलायला नको. गेल्या वर्षी बोललं तर दादा या तुम्ही तुमचं हार्दिक स्वागत. खरं तर मुंबई टेनिस क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न हे 2 बंधू ऋषी दादा योगेश दादा
अमृत 11 खरं तर ज्यांच्या माध्यमातून तयार झाली. तदनंतर मॅचलेस असेल, दादर SP असेल, या संघाचं ज्यांनी नेतृत्व केलं विक्रोली योगेश दादा सातत्याने बरेच वर्ष मात्र विक्रोलींसाठी खेळले. तदनंतर अमृत 11 ची धुरा ज्यांनी सांभाळली, अमृत 11 ज्यांनी जन्माला आणली, लॉयड आणि ऋषिकेश दादा यांच्या माध्यमातून या तुमचं हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या घाटल्या गावाचा सर्वात कातील अर्थातच दुर्वेश पाटील. इथं मात्र फ्रंट फुटला गेले. हो, हे काय घडलं? चांगली फिल्डिंग. अगर पोलटची फिल्डिंग आवडली असेल तर जोरदार ताल्या जाऊन द्या मित्रांनो, कारण थोडंसं भारी भक्कम शरीर आहे पण फिटनेस मात्र चांगला आहे. धावसंख्या झाली आहे ती 45 धावा. हेमंत घरत सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर मात्र दाखल झालेत. इथं मात्र हवाई हल्ला. महेश मांडवकर कुठली चुकी नाहीये. लॉलीपॉप झेल मात्र पकडलाय DJ. टीमला सुरुवात पहिले नाव राजपूत, तदनंतर त्यांच्या संघामध्ये आपण जर विचार केला तर नाशिर शेख, जावेद शेख, वेंकट, फैयाज, अशफाक, ऋषीदादा, योगेश वैद्य, जितू परदेसी, विवेक नरवणे, तदनंतर मकरंद, मकू, दपू, निशी, जूड सिंग, भरत पतला, भरत मेहर, आऊ, सतीश धुळे, भरत राठोड. अमृत 11 ने मात्र ऋषी वैद्य दिला आणि आज ते मात्र आमच्यामध्ये उपस्थित आहेत. खरं तर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. एक मुंबई क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न आणि खरं तर एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. कॉलर टाईट, आंखों में चष्मा. खरं तर ही ओळख दादांची. आपण जर विचार केला तर हसवेरेला या परिसरामध्ये पहिल्यांदा मात्र राहुल 11ला ज्यांनी हरवलं, तदनंतर भरत पतलासारखा अमृत 11ला त्यांनी काय दिलं. खरं तर भरतने सांगितलं, शिक्षण दिलं. सतीश धुळे खरं तर आमच्यामध्ये नाही आहे, अपघाती निधन. अमृत 11चा एक चांगला खेळाडू. तदनंतर आपण जर विचार केला तर अमृत 11 एक असं नाव, एक लेजंड टीम आणि लेजंड खेळाडू. पुन्हा एकदा हे दोन बंधू आमच्या या माहुल नगरीमध्ये दाखल झाले. तुमचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर. बाबा रिव्यू नाही आहे. 2 दिवस तुम्ही बघतायत आणि रिव्यूची मात्र तुम्ही मागणी करताय. खरं तर या वाईटच्या स्वरूपात धावसंख्या पुढे जाते. 46 धावा. अजून एक मात्र खडे खडे डाऊन द ग्राउंड स्ट्रोक. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. मिळाल्या 6 6 6 6 DJ. चांबडी तांबडी आता उन्हामध्ये नक्कीच चमचम चमचम चमकणार, त्याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे. षटकार आलाय. 52 धावा आणि त्याच्यामध्ये अजून एक धावा ऍड करा. घाटला गाव जोरदार ताल्यावर जाऊन दे. 50 पूर्ण झाली. 53 धावा. नवीन चेहरा शुभम. खरं तर 9 विकेट मात्र माघारी परतलेत. शेवटची जोडी एका ठिकाणी घाटल्या गावाचा विश्वजित ठाकूर उर्फ प्रणित
आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र एक युवा खेळाडू शुभम जाधव. अजून एक शॉट ऑफ द डे. काय फटका सजवला इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू गेला दन 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 मिळाल्या 4 रन 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 डीजे. स्टायलिश खेळाडू म्हणून त्यांचे जर पाहिलं जातं माहुल गाव म्हटलं तर या दोन बंधूंचं इथं नक्कीच आगमन असते. कुठली परिस्थिती असेल अगर कुठला प्रॉब्लेम असेल. यस दुसरं घर नाही दुसरी गर्लफ्रेंड आहे. मी गेल्या वर्षी सांगितलं की माहुल म्हटलं तर ऋषी दादा आणि योगेश दादा यांची दुसरी गर्लफ्रेंड आहे. भले कुठे नाही जाणार पण माहुलमध्ये नक्की येणार आहे. त्याचं एक कारण आहे. अमित दादा असेल आणि पूर्ण गणेश इलेवन असेल खरं तर मानाने त्यांचा सत्कार करतात. जाऊया आता धावांचं पाठलाग करायचं आहे. खरं तर घाटला गावाने चांगली सुरुवात केलेली आहे. धाव संख्या करत असताना पहिल्या इनिंगमध्ये 5 षटकानंतर धावा केल्यात 58 धावा आणि 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. या पाठलाग कशा प्रकारे मात्र होईल 58 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग कसा होईल त्याचं धावतं वर्णन मात्र आपण जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये करूया बदल. एक घाटल्या गावाचा गोड आवाज चॉकलेट बॉय ओव्हर टू साहिल. धन्यवाद किरणजी भोईर मॅन फ्रॉम ट्रॉम्बे. तर नक्कीच सुरुवात केली होती ट्रॉम्बेकडून. त्यानंतर पाहायला गेलो तर आता पूर्ण या ठिकाणी मुंबईभर त्यांचं नाव गाजतं आहे. विनोद कांबळे सगळे दिसतात. विनोद कांबळे जर आपण पाहिलं असेल त्यासारखे सेम दिसतात गॉगल लावल्यावर किरणजी. काय मॅच आली आहे तर नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर ओपनर्सने या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. जे घाटला टीमचे ओपनर्स आहेत त्यांनी अशी बॅटिंग केली पाहिजे. शुभम काय बॅटिंग केले लाजवाब दाखवून दिले षटकार आणि चौकार जेव्हा गरज होती ना संघाला. ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत में करा ना वही सबसे बडा. क्या बात आहे. पाहूया पण या ठिकाणी आव्हान कडवं असेल कारण का माऊलकडे आहे मंगेश वैती कल्पेश माहुरकर महेश मांडवकर यांसारखे बॅट्समन आहेत. पाहूया ही मॅच कशी होईल. या मॅच मध्ये कोण जिंकेल कुठला गाव बाजी मारेल. धन्यवाद साहिल. या एक छोटासा आपण सत्कार करूया. दत्ताराम कोळी सर खरं तर या स्पर्धेला तुमची हजेरी आम्हाला लाभली आणि तुमचं येणं बरंचसं काही सांगून जाते. दत्ताराम सर या स्पर्धेच्या वतीने खरं तर जय माता दी चषकच्या वतीने आपलं आम्ही एक छोटासा मात्र सन्मान करतोय. यथोचित मात्र सन्मान दत्ताराम सरांचा. प्रदीप सर तुम्हाला विनंती करतोय दत्ताराम सरांचा मात्र एक छोटासा सत्कार करायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण खरं तर या चषकामध्ये या रॉयल ग्रुपचे आमचे निखिल कोहली सर या खरं तर ज्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी सुंदर अशी ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत केली निखिल कोहली यांचा इथं आपण एक छोटासा यथोचित मात्र सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा माहुलगाव म्हटलं तर जय माता दी चषक. या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मात्र सन्मान गजानन पाटील सर या मात्र पुढचा सत्कार मात्र आपला तुमचा असेल. गजानन पाटील सर या एक यथोचित मात्र सन्मान तुमचा या स्पर्धेच्या माध्यमातून. माहुल गावाचे तुम्ही सुपुत्र आहात आणि माहुल गावाची स्पर्धा आहे आणि दत्ताराम सर दरवर्षी मात्र या स्पर्धेला मात्र हजेरी लावतात आपल्या गावासाठी. या भाऊजीच्या शुभ हस्ते आपण सरांचा मात्र एक छोटासा यथोचित मात्र सन्मान करायचा आहे. बघा
या सन्मान चिन्हामध्ये आपण जर विचार केला तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी रायांचं मात्र चित्र आपल्याला दिसतोय. या नितेश कोहली सर पुढचा सन्मान या खालीच घेऊया. नितेश कोहली खरं तर माऊल गावाचे सुपुत्र आहेत. वरती या ऋषी दादा वरती बोलत आहेत. या खरं तर मी अगोदरच सांगितलं माहुल म्हटलं तर ऋषी दादा यांचं दुसरं घर आहे. या खरं तर जय माता दी ग्रुपचे सर्व सभासद त्यांच्या माध्यमातून दादांचा एक यथोचित मात्र सन्मान. याच 3 दिवस ज्यांनी आपल्यासाठी पाण्याची सोय केली, जोरदार ताल्यावर जाऊन दे. सालाप्रमाणे पाणी देणं हे श्रेष्ठ काम आहे दादा आणि तुम्हाला नक्कीच आशीर्वाद लागेल. चला जाऊया. इथं मात्र मुख्य मान्यवरांचा सन्मान झालाय. जाऊया आता कॉम्बॉक्सकडे जिथं मात्र जोडले जात आहेत साहिल. हा पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर आहे दुर्वेश पाटील ज्याने चांगली कामगिरी केली, आपल्या गावासाठी सुंदर खेळलाय. परंतु समोर आहे तो म्हणजे माहुल गावाचा मुंबईकरांचा ब्रँड मंगेश वैती. नॉन स्ट्राईकला आहे कल्पेश माहुलकर. बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळेल. दुर्वेश पाटील सज्ज होते बॉलिंग लाईनअपवर. दुसरा चेंडू स्ट्राईकवर आहे मंगेश वैती. पहा सुरेख फटका केसलाय. म्हटलं होतं मंगेश वैती सबसे यहाँ पे आहे तगडा. आलाय चौकार. डीजे त्यांचं आगमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न होऊन घ्यायचंय. कमबॅक करावं लागेल घाटला टीमला. या मॅचमध्ये चौकार आलाय. 2 चेंडू 4 धावा असं समीकरण झालंय. मंगेशची विकेट घ्यावी लागेल. मंगेश वैती एक खतरनाक बॅट्समॅन आहे. पहा सुरेख चेंडू बीट केलाय मंगेश वैतीला. पंचांकडे अपील परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळते. दुर्वेश पाटील बॉलिंग मार्कवर आहे. हा तोच खेळाडू आहे जो अजिंक्य राणे, शिखर धवन, KL राहुल या सगळ्यांना प्रॅक्टिस द्यायला जातो, बॉलिंग टाकला जातो. जेव्हा या ठिकाणी 2021-22 बॉर्डर गावस्कर ट्रॉफी झाली होती, त्या ट्रॉफीसाठी या ठिकाणी पाहायला गेलो तर त्या ट्रॉफीच्या 2-3 महिने अगोदर अजिंक्य राणेला तो बॉलिंग टाकला जातो दुर्वेश. आणि चांगलं पाहायला गेलो तर साहिल एक मिनट. मंगलम ज्वेलर्स के मालक आइए, आपका हार्दिक स्वागत है इस टूर्नामेंट के माध्यम से. हर साल आप बड़ा दिल करते हैं और टूर्नामेंट के माध्यम से आप यहाँ पर हमें कुछ न कुछ आपके माध्यम से हमें इस टूर्नामेंट के लिए कुछ देते. तो इस टूर्नामेंट के माध्यम से मंगलम ज्वेलर्स के मालक चालक यहाँ पर ओनर, यहाँ पर आपका हार्दिक स्वागत. आओ पधारो मारे देश. तर खरं तर या ठिकाणी सिंहाचा वाटा राहिला आहे. कारण का दुर्वेश पाटील अजिंक्य राणेला बॉलिंग टाकायला जायचा आणि अजिंक्य राणे जाऊन ती बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली. तर एक खादीचा वाटा या ठिकाणी आहे घाटल्या गावाचा त्यामध्ये. आणि तोच गोलंदाज पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकवर आहे तो म्हणजे कडक एक स्टायलिश प्लेअर ऑफ माहुलगाव. पुढील चेंडू काय चांगली बॉलिंग केली दुर्वेशने आतापर्यंत. याच दरम्यान पुढचा सामना जेव्हा आपल्या भेटीला येणार आहेत, 2 संघ मात्र इथं उपस्थित झालेले आहेत. बोनकुडे गाव आणि खारदांडा. अगर कॅप्टन अगर आले आणि पहा कॅच सोडली आहे का मॅच सोडली आहे. चौकारसाठी गेले. अजून एक चेंडू चौकार. टॉस तिथेच असेल बघ. कोण आहे खारदांडा आणि कोण आहे खारदांडा, कोलीवाडा आणि बोनकुडे गाव या कॅप्टन अगर इथं उपस्थित असेल तर या तुम्हाला नम्र विनंती करतोय. बराचसा उशीर झालाय. आज शेवटचा दिवस आहे. आज फायनलचा दिवस आहे. 2 मॅच आम्हाला एक्स्ट्रा जास्त खेळवायचे आहेत. विकेटचं पतन. क्या बात आहे. लाजवाब विकेट आली आहे. विकेट. एक षटक 9 धावा आणि 1 फलंदाज बाद. पहा अगोदर या ठिकाणी फलंदाज बाद झाला असता. प्रणित पंद्याने ती कॅच सोडली आणि काय विकेट गेले. जावं लागेल तमूत परत कल्पेशला. डीजे कोण 50 धावांची गरज म्हणजे पाहायला गेलं तर षटका मागे 10च्या वरती रन रेट आहे. कारण का तुम्हाला आता हाणामारी करावी लागेल जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर. अभी नाही तो कभी नाही.
12.25च्या सरासरीने तुम्हाला धावा या ठिकाणी जवळ लागतील, कारण का पाहायला गेलो तर तुम्हाला आत्ताच कमबॅक करायचा या मॅचमध्ये. ही तुमच्याकडे संधी आहे. माहुल टीम मंगेश वैतीची विकेट मेन राहील. 24 चेंडू आणि 49 धावा पाहिजेत. 24 बॉल्स 49 रन्स टू विन. एक षटक 9 धावा आणि एक फलंदाज बाद झालाय. एक षटक 5 धावा असल्या असत्या, परंतु ती कॅच सुटली, चौकार गेला. परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण एक जमेची बाजू असते, तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल. क्षेत्ररक्षण तुम्हाला करावाच लागेल. माहुलचा संघ या ठिकाणी ज्या प्रकारे फिल्डिंग करतो, ज्या प्रकारे डिसिप्लिन आहे या संघाचं, 58 टू विन आहे. 9 धावा झाल्यात, 49 रन्स टू विन. घाटल्याचा हा संघ पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर येतोय तो म्हणजे एक तुफान गोलंदाज शुभम जाधव, त्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर बॅटिंग नंबर 11वर तो बॅटिंगसाठी आला होता क्रमांकावर आणि एक षटकार चौकार ठोकलाय. म्हणजे अष्टपैलू कामगिरी आता त्याची तो करेल का ते पाहायला मिळेल आपल्याला थोड्याच वेळात. बॉलिंग मार्कवर तो पाहायला मिळतोय. आपण पाहता जय माता दी चषक 2025 सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं आम्ही अतिशय मनापासून या चषकामध्ये स्वागत करीत आहोत. तसेच तर सर्व पाहायला गेलो तर जे लाईव्हचे प्रेक्षक आहेत यूट्यूबच्या माध्यमातून ते घरी बसून मॅच पाहतात, त्यांचं देखील अतिशय मनापासून आम्ही स्वागत करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. स्ट्राईकवर आहे मंगेश वैती, ज्याने ISPL गाजवली होती आपल्या कॅप्टन्सीनी. तोच खेळाडू पाहायला मिळतोय. माहुलचा टायगर, माहुलचा चीता, माहुलचा शेर आपण त्याला म्हणू. बॉलिंगवर आहे शुभम. पहिला चेंडू फुल टॉस, पहा लॉलीपॉप या ठिकाणी बड्डे गिफ्ट मिळालं आहे. पाहायला गेलो तर ॲडव्हान्स मध्ये चौकार डीजे. राहुल जोगाडी आता टीममध्ये होते, चांगली कामगिरी केली होती. जेव्हा जेव्हा मंगेशने स्टार्ट केलं तेव्हा तेव्हा ती मॅच जिंकली होती रतन बुवाची. परंतु मंगेश या ठिकाणी पाहायला गेलो नॉकआउटमध्ये आऊट झाला होता, त्यानंतर ती मॅच हारले होते. स्लोअर वन या ठिकाणी सुरेख फटका आणि चेंडू जाईल सरळ. षटकार आहे, सीमारेषा पार षटकार. मंगेश इज ऑन फॉर्म. पण षटकाच्या बाहेर, सीमारेखाच्या बाहेर तर 101 रुपयांचा पारितोषिक आहे प्रकाशजी चव्हाण यांच्याकडनं. तुम्हाला चांगली बॉलिंग करावी लागेल शिवमाता. पुढील चेंडू, 4 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोचले 19 वर. मिस टाइम झालाय पहा बंधू. सुरेख सुरेख हा चौकार गेला असता, परंतु काय या ठिकाणी तो चेंडू अडवलाय बंधू. त्याचे हात जर पाहायला गेलो ना तर एकदम मोठे मोठे हात आहेत त्याचे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तो खेळाडू देखील आहे. चौकार अडवलाय आपल्या टीम करिता. निर्धाव चेंडू आलाय पहा. एक निर्धाव चेंडू तुम्हाला या ठिकाणी आस्किंग रन रेट वाढत जाईल. षटकार चौकार तुम्हाला थांबवायचे आहेत जरी मॅच जिंकायची असेल तर. बघा माझे मायबाप प्रेक्षक, अगर तुम्ही झेल पकडला तर आईवा झेलसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅच पकडा पण मैदानाच्या आतमध्ये नको, मैदानाच्या बाहेर पकडा. ओ टू साहिल सर. पहा गती परिवर्तन केलं, रोखून ठेवलंय. बोनकुडे आपण आल्याची नोंद करायची आहे आणि आयोजकांना संपर्क साधायचा आहे. पहा काय सुरेख कामगार केलंय या ठिकाणी. कामगार असं म्हणेन कारण का पाहायला गेलो तर पहिला एक चेंडूवर चौकार आला, नंतर षटकार आला, त्यानंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. कमबॅक केलाय या ठिकाणी पाहायला गेलो तर शुभमने. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकवर आहे मंगेश. बोनकुडे गाव आणि खारदांडा कॅप्टन अगर आला असेल तर या. आपल्याला नाणेफेकी करायचं आहे. बोनकुडे गाव अगर कॅप्टन अगर इथं उपस्थित असेल तर व्यासपीठावरती यायचं आहे. खारदांडा तुमची कॅप्टन उपस्थित असेल तर या. आता नाणेफेकी आपण करून घेऊया. ओ टू कॉम्बॉक्स. तर नक्कीच आतापर्यंत 11 धावा आल्या आहेत 5 चेंडूमध्ये. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकवर बॅट्समन पाहायला मिळतोय हर्षद माहुलकर. 20 धावा झाल्यात. हर्षद माहुलकर पाहायला मिळतोय स्ट्राईकवर. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. आखरी 1 गोली इस ओव्हर की.
आणि आता मात्र मिस टाइम झालाय. कॅच तिकडे होईल का? कॅच खाली आलाय तो म्हणजे घाटल्याचा बट्टर गावडे पकडले. कॅच संपलाय खेळ. हर्षदचा जावं लागेल तबूत पर हर्षदला. आणि कारण आज रखमेर देवाचा उत्सव आहे आणि थोडीशी स्पेस द्या, कारण माझे मायबाप प्रेक्षक आणि भक्तगण मात्र आपण जर विचार केला तर रखमेर देवाच्या दर्शनाला जात आहेत, त्यांना येण्यासाठी कुठलीही मात्र अडथळा निर्माण करू नका आणि बाईक मधीत लावू नका. या बोनकोडे गाव तुम्हाला विनंती करतोय. खारदांडा गाव या. 20 धावा झाल्यात. अजून देखील पाहायला गेलो तर 38 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 38 धावा. थोडीशी बॉडी वाढले. चला मी ऋषी दादा आणि योगेश दादा तुम्हाला विनंती करतोय. ओके चला. दोन कॅप्टन मात्र इथं सज्ज आहेत. दोघांचं सर्वप्रथम या मुंबापुरीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. या योगेश दादा, ऋषी दादा या. एका ठिकाणी हेड आहे, दुसऱ्या ठिकाणी टेल आहे. सेकंड करायचं आहे. खरं तर ज्यांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती नक्कीच असणार आहे. दोन बंधू आणि दोन संघनायक. एका ठिकाणी बोनकोडे, दुसऱ्या ठिकाणी खारदांडा. हेड इज कॉल टेल. बोनकोडे गाव. खरं तर गतवर्षी तुमची चांगली कामगिरी राहिली होती. तुमची गोलंदाजी मात्र चांगली राहिली होती आणि पुन्हा एकदा जय माता दी चषक 2025 मध्ये तुम्ही दाखल झालेले आहेत. सर्वप्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही काय म्हणाल? कसं वाटतं जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये खेळायला येतात आणि जय माता दी चषकबद्दल काय म्हणाल? आम्ही ही टुर्नामेंट प्रत्येक वर्षी खेळतो आणि ही टुर्नामेंट खेळायला खूप मजा येते. इकडं प्रेक्षकसुद्धा खूप चांगले असतात आणि सपोर्टसुद्धा खूप चांगले करतात. जास्त टाईम नाही घेणार. टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू. 5 षटकांचे सामने आहेत तुमच्यासमोर. खारदांडा कोलीवाडा एक महत्त्वाचा कोलीवाडा. किती धावा रोखण्यापर्यंत तुमचा प्रयत्न असणार आहे? असा रन तर नसेल काय, जास्तीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. येस, तुम्हाला शुभेच्छा. आता जाऊया खारदांड्याचे कॅप्टन. टॉस अगेन्स्ट गेलाय, काय वाटलंय? काय नाही सर, आम्ही पहिली बॅटिंग करून 60 to 65 रनचा एक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही दरवर्षी मात्र इथे येता आणि जय माता दी ग्रुप म्हटलं तर त्या ग्रुपचा एकही खेळाडू क्रिकेट खेळत नाही आहे. फक्त जेव्हा माता राणीचं दर्शन करून आल्यानंतर 2च काम असतं. एक तर त्यांचा माता राणीचा भंडारा आणि त्यानंतर क्रिकेट. म्हणजे क्रिकेट खेळत नाही आहे पण क्रिकेटची स्पर्धा ठेवतात. काय म्हणाल या ग्रुपबद्दल? भव्य दिव्य आयोजन आहे, कुठल्या गोष्टीची कमतरता नाही आहे. कसं वाटतं जेव्हा तुम्ही या माहुल नगरीमध्ये येता? इथे आल्यानंतर तर आम्हाला खूप बरंच वाटते. असं ग्राउंड भरपूर कमी आम्हाला खेळायला भेटते. बट माहुल कोलीवाड्याला आम्ही हर वर्षी एंट्री करतो. आता आमचं एकच स्वप्न आहे की आम्ही एकदा फायनलला आम्ही हरलेलो. आमचं एक स्वप्न आहे की आम्ही इथे एक फायनल जिंकावं, बस. प्लेइंग 11 काय असणार आहे? म्हणजे मातब्बर खेळाडू आहेत, आतिश केदारेसारखे खेळाडू तुमच्यामध्ये असतात. खरं तर हर्ष सरसोडसारखे खेळाडू तुमच्या गावामध्ये खेळतात. तर हे 2-3 खेळाडू अगर असतील तर अजून मजा येणार आहे. तर प्लेइंग 11मध्ये कुठले मुख्य तुमचे खेळाडू खेळणार आहेत? येस, ऑलरेडी आतिश केदारे आणि हर्ष हर्सुल 2 जण इन टीम आहेत. येस, बेस्ट ऑफ लक. न्यूज या प्रकारे आहे की बोनकुडे गावाने मात्र नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम मात्र क्षेत्ररक्षण निवडलं आहे आणि आमंत्रित केले फलंदाजासाठी खारदांडा संघाला ओ टू कॉम्बॉक्स. पहा या मॅचमध्ये काय घडलं आतापर्यंत. दुर्वेश पाटील चांगली बॉलिंग केले. पहिल्या 3 चेंडूमध्ये पाहायला गेलो तर 1 धावा देऊन 1 फलंदाज बाद केला आतापर्यंत. नवीन बॅट्समन आला आहे तो म्हणजे या ठिकाणी माहुल गावाचे टॉप 3 खेळाडू म्हणजे मंगेश वैती, महेश मांडवकर तसेच कल्पेश माहुलकर. या 3 या ठिकाणी प्लेयर्स आहेत माहुल गावाचे. आणि पाहायला गेलो तर 3 चेंडू निर्णायक ठरतील या मॅचमध्ये. कारण का दुर्वेश पाटील ज्या प्रकारे बॉलिंग करतोय, दुर्वेश पाटील हाच खेळाडू आहे ज्याने या ठिकाणी या चषकामध्ये गेल्या वर्षी 5 विकेट्स घेतले होते एका ओव्हरमध्ये. 4 ते 5 विकेट्स घेतले होते माहुलच्या अगेन्स्ट. पुढील चेंडू स्ट्राईकवर आहे महेश. मिस टाइम झालाय. कॅच तिकडे होईल का? नाही. पहा ती कॅच झाली पाहिजे होती. अटेम्प्ट केला पाहिजे होता कॅचला. कारण का कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतात. कॅच जरी डिफिकल्ट असली तरी पण तुम्हाला प्रयत्न करावा लागतो तिकडे. परंतु जर कॅचला प्रयत्न केला असता चौकार गेला असता. परंतु चांगला कॉल दिला आहे विशालने. सिंगल आली आहे, स्ट्राईक आली आहे. ते म्हणजे त्या ठिकाणी
चिता वाघ आहे हा खेळाडू मंगेश वैती. मंगेश वैती एक असा खेळाडू आहे जो अष्टपैलू कामगिरी करतो आपल्या टीमसाठी. पहा हलक्यात खेळून गेला, एकदम स्मार्ट क्रिकेट खेळतो. त्यांना माहिती आहे दुर्वेदची शेवटची ओव्हर आहे. दुर्वेदची जर आपण हे ओव्हर काढून खेळून काढलं तर पुढे या ठिकाणी 2 ओव्हर्समध्ये आपण एक चांगली बॅटिंग करू शकतो. मंगेश वैतीचं मी सांगेन, पुन्हा एकदा सांगेन, काल देखील सांगितलं होतं मी, कारण का घाटल्यामध्ये मॅच होती. 6 चेंडूमध्ये 6 धावा पाहिजे होता. मंगेश वैती स्वतः बॉलिंगसाठी आला आणि 1 चेंडूमध्ये 1 धावा असताना मंगेशने डॉट बॉल टाकला आणि ती मॅच जिंकून दिली होती मंगेश वैतीने. पहा सुरेख कामगिरी. आणि ती मॅच होती ती म्हणजे विक्रोलीच्या अगेन्स्ट ती मॅच होती. माहुल गाव वर्सेस विक्रोली ही मॅच झाली होती. 6 चेंडू 6 धावा पाहिजे होते. मंगेश वैतीने जमीदारी घेतली. त्यांनी सांगितलं मी बॉलिंग टाकतो इथे आणि मंगेश वैतीने ती मॅच जिंकून दिली होती. 1 चेंडूमध्ये 1 धावा असताना डॉट बॉल टाकला होता. असा खेळाडू आहे मंगेश वैती. जेव्हा आपण एका टीममध्ये जागा बनवतो ना तेव्हा या ठिकाणी आपल्याला कुठलीही कामगिरी मिळते ती करून दाखवायची असते. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 23 2 षटकार आणि 23 धावा. समीकरण जाऊन पोहोचले 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. म्हणजे पाहायला गेलो तर प्रत्येक षटका मागे तुम्हाला या ठिकाणी हाणामारी करावी लागेल. 17.5 सरासरीने तुम्हाला धावा जमवायच्या आहेत जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर. पहा मंगेश वैती आता पाणी पितोय. घाटला गावला पाणी पाजतोय का तो, का घाटला गाव या ठिकाणी बाजी मारेल ते तुम्हाला पाहायला मिळेल थोड्याच क्षणात. त्यापर्यंत आपण ऐकूया या ठिकाणी एक मधुर संगीत. दिनकर खेडेकर DK साऊंड DJ. बॉलिंग करत नाहीत परंतु बॉलिंगसाठी आल्यात. विशाल पांचाने जिम्मेदारी घेतली आहे, कारण का पाहायला गेलो तर आता मात्र त्यांना जिम्मेदारी घ्यावी लागेल, कारण का कॅप्टन आहे. ज्या प्रकारे जिम्मेदारी घेतली होती मंगेश वैतीने विक्रोळ यांच्या अगेन्स्ट घाटला गावामध्ये 6 चेंडू 6 धावांसह डिफेंड केल्या होत्या, त्याच प्रकारे जिम्मेदारी घेतली होती म्हणजे आता विशाल पांचालने. दमला आहे तो ओव्हर टाकून, लेझी त्या ठिकाणी झाला आणि चौकार गेला. कारण का आपण जेव्हा या ठिकाणी चेंडू पडतो ना तेव्हा आपल्याला स्टार्ट घ्यावं लागतं, प्रॉपर एक जागेवर उभं राहायचं नसतं, आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागतं. चौकार आलाय, समीकरण जाऊन पोचले आता. 11 चेंडू आणि 31 धावा. स्ट्राईकवर आहे मंगेश वैती. बॉलिंग मार्कवर विशाल पांचाळ. आणि पहा काय कामगिरी केली आहे सुरेख. टाळ्या उठवून घाटला गाव, काय बॉलिंग केली आहे. हा देखील सुरेख चेंडू, वेगवान तेज तरार या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय. घाटल्यामध्ये जेव्हा या ठिकाणी संघ खेळतो तेव्हा खेळपट्टी थोडी मोठी असते, इथे थोडी छोटी खेळपट्टी पाहायला मिळते. 10 चेंडू 31 धावा. स्ट्राईकवर आहे मंगेश. आणि आता मात्र सुरेख फटका खेचलाय. 1 बाउन्स क्षेत्ररक्षक तिकडे आहे आणि पहा काय घडतंय. 2 धावा सहज येतात. हेच रनिंग बिटवीन द विकेट क्रिकेटमध्ये गरजेचं असतं. पहिली धाव जरा स्लोअर पद्धतीने घेतली, त्यानंतर सेकंड रन पाहायला गेलो तर जोरात वेगाने घेतला आहे. या ठिकाणी पाहायला गेलो तर मंजिल उनको मिलती है जिनके हौसले यहाँ पे बुलंद होते हैं. तर नक्कीच या ठिकाणी आपले हौसले बुलंद ठेवायला पाहिजे, तर नक्कीच आपल्याला लक्ष्याची प्राप्ती देखील होईल. जाऊया मॅचकडे. पुढील चेंडू आतापर्यंत पाहायला गेलो तर 3 चेंडू 6 धावा आल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल पाहायला मिळतंय का. चला लवकरात लवकर, घाई करायचे प्लीज. आज 2 एक्स्ट्रा मॅचेस खेळवायचे आहेत. आपण पाहता जय माता दी चषक 2025 महासंग्राम, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आहे हा. आता मात्र खडे खडे स्लॉट मध्ये होता, पाठवून दिले आउट ऑफ द प्लॉट. मंगेश वैती ब्रँडेड 6 DJ.
दिशा से भटके तो मिलेंगे फटके, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी अभी विशाल पांचाल को. 2 चेंडू शिल्लक आहेत. मंगेश वैतीला जर तुम्ही या प्रकारची बॉलिंग केली ना तर मंगेश वैती खुकार आहे, खुकार वाघ. 2 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावा झाल्या आहेत. 8 चेंडू 23 धावा. स्ट्राईकवर आहे मंगेश. स्लोअर 1 चेंडू होता का कपिल खाडे. क्या बात आहे, लाजवाब लाजवाब. या ठिकाणी पाहायला गेलो तर या चेंडूवर कमबॅक केला. एक षटकार आला होता, सिंगल आली, एक तेरी तो एक मेरी असं दाखवून देतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 22. शेवटचा या ठिकाणी षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू आणि पाहायला गेलो तर 22 धावा. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता केसलाय आणि या चेंडूवर आली आहे का, आली आहे का, आली आहे, आली आहे, विकेट आली आहे. डीजे डीजे धन्यवाद. खूपच गोड संगीत पाहायला मिळाले दिनकर खेडेकर यांच्या माध्यमातून. DK साऊंड काय या ठिकाणी डीजे वाजवलाय. प्रत्येक त्यांच्याकडे मॅशअप आहे. हिंदी असून दे, मराठी असून दे, इंग्लिश असून दे, उर्दू असून दे, तेलुगू असून दे, सगळे मॅशअप रेडी आहेत त्यांच्याकडे. जाऊया मॅचकडे. आता काय या ठिकाणी हाल झालाय टीम माहुल संघाचं. आता हे 2 बॅट्समन खूप डेंजर आहेत. नवीन बॅट्समन आला आहेत तर म्हणजे असं वाटतं की वेस्ट इंडिजचा कॅरन पोलार्ड आलाय. कारण का हा जेव्हा षटकार मारतो ना ते षटकार असे जवळ नसतात. ते षटकार डायरेक्ट बिल्डिंगच्या 5व्या 6व्या माळ्यावर असतात. तो बॅट्समन आला आता नॉन स्ट्राईकवर. स्ट्राईकवर आहे तो म्हणजे एक धडाकेबाज अनडाऊटफुल बॅट्समन आहे ज्याने कामगिरी केली आहे. ती म्हणजे सगळीकडे कामगिरी केली आहे. ISPL मध्ये जेव्हा मंगेश वैती या ठिकाणी उभे होते, त्यांच्या बाजूला उभे होते सचिन तेंडुलकर, त्यांच्या बाजूला उभे होते अक्षय कुमार, त्यांच्या बाजूला उभे होते अभिषेक बच्चन, तेव्हा अमिताभ बच्चन देखील होते आणि खूपच प्राऊड मुवमेंट होती ती. मंगेश वैतीला या ठिकाणी पाहिलं तेव्हा मी लाईव्ह, तेव्हा डोळे भरून आले. कारण का हा जेव्हा खेळाडू या ठिकाणी मोठा होतोय तेव्हा या ठिकाणी आपल्या चेंबूरचं नाव तो रोशन करतोय. बॉलिंग मार्कवर चेतन वानर CB एक सिंगर आहे, ऑलराऊंडर आहे, परंतु आज गावासाठी खेळायचं आहे. नावासाठी नाही तर गावासाठी खेळा. 6 चेंडू आणि 22 धावा. माहुल गाव वर्सेस घाटला गाव. सुरेख फाटका कॅच तिकडे होईल का आणि पहिल्या चेंडूवर विकेट आली. मंगेश वैती मोठी विकेट, मोठी मछली जाळात फसली. डीजे वैती पाहूया कल्पेश वैती आज कशी कामगिरी करेल. संघाला आज गरज आहे, माहुल संघाला आज गरज आहे. गेल्या वर्षी कल्पेश माहुलकर कर्नाटकने सांगितलं होतं की या ठिकाणी आम्ही खूप वेट पाहिला, खूप वाट पाहिली आणि खूप 10-12 वर्षानंतर ही टुर्नामेंट जिंकली. त्यानंतर या वर्षी पाहायला गेलो तर ब्ल्यू जर्सी परिधान करून सज्ज झालाय माहुल संघ. परंतु आता कडवं आव्हान आहे त्यांना. 5 चेंडू आणि 22 धावा. बॉलिंग मार्कवर जर्सी नंबर 71 चेतन भानत. आपण पाहता जय माता दी चषक 2025. आणि खडे 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 आला एक मिड विकेट मधनं मारलेला हा दंडनी.
समीकरण जाऊन पोहोचलाय 4 चेंडू आणि 16 धावा. जर प्रेक्षकांना मित्रांनो तुम्हाला ही जर मॅच आवडली असेल ना, हे चषक आवडले असेल ना, एकदा जोरात टाळ्या होऊन जातात मित्रांनो. काय चषक झालंय, लाजवाब टुर्नामेंट पाहायला मिळते आज या मनोरंजन ग्राउंड मध्ये. काय टुर्नामेंट झाली, काय चषक आहे, काय आयोजन नियोजन आहे. एक सेल्फलेस हे या ठिकाणी पाहायला गेलं तर हे मंडळ आहे. स्लोअर वन पाहायला मिळतोय आणि ते काय चेंडू होता, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. आलाय निर्धाव चेंडू, क्या बात आहे. चेतन भानत खुकार आहे हा संघ. घाटला संघ काल पाहायला गेलो तर रायगडमध्ये खेळला होता. रायगडला हा काल खेळायला गेला होता. काल रात्री 4 वाजता त्यांची मॅच होती. चला पंतांची वादावर नाही करायचं आहे प्लीज, आपली टुर्नामेंट आहे, थोडं सहकार्य करा. आणि रिव्ह्यू वगैरे फक्त बिमरसाठी आहे, सहकार्य करा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पहा काल उरणला मॅच खेळले घाटला संघ. उरण रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला गेलो तर त्यानंतर 4-5 वाजता घरी आले. त्यानंतर ही मॅच खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी पहा ही मॅच ऑन आहे. अजून आलाय स्क्वेअर लेग मधनं मारला आहे कल्पेश वैती, ब्रँडेड षटकार. डीजे पहा जर ही मॅच जिंकून दिली कल्पेश वैती आणि त्या हुक्का स्क्वॉड यांच्याकडे 501 रुपयांचा पारितोषिक आहे. 2 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा आणि 2 चेंडू. या ठिकाणी मुंबई टेनिस ग्रामीण क्रिकेटचा हा महासंग्राम पाहायला मिळतोय. काय मॅच झाली आहे, टाळ्यांच्या कडकडाट होऊन जाऊ दे मित्रांनो. 2 चेंडू 10 धावा. आणि पाहायला गेलो तर काय घडतंय पहा, रिव्ह्यू नाही आहे मित्रांनो. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू. एक चेंडू फक्त चांगला टाकायचा आहे चेतन भानतला, परंतु तोच एक चेंडू चांगला षटकार खेळायचा आहे तो म्हणजे कल्पेश वैती यांना. काय मॅच पाहायला मिळाली आहे, एक खुकार मॅच पाहायला मिळाली आहे. लहरों से नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 2 चेंडू आणि 9 धावा. चेतन भानत बॉलिंग मार्कवर. आणि पहा या ठिकाणी सांगितले त्यांनी की हा चेंडू आहे निर्धाव चेंडू. आणि पाहायला गेला तर समीकरण जाऊन पोचलाय आता 1 चेंडू आणि 9 धावा. पंचांशी कोणाही वाद नाही करायचंय. पंतांची वादावर नाही करायचं. हा चेंडू निर्धाव आहे. हॅलो थर्ड अंपायर हेमंतजी कोहली यांनी हा बॉल चेक केलाय. हा चेंडू निर्धाव आहे. हेमंतजी कोहली यांनी हा बॉल चेक केलाय थर्ड अंपायरने. हा निर्धाव चेंडू आहे. 1 चेंडू 9 धावा. चमत्कार आता या टीमला, मावळ टीमला ही मॅच जिंकून देऊ शकतं. आणि पहा या ठिकाणी घाटला संघ ठरलाय विजयी. पहा काय बाजी मारली आहे. हार के जीतने वालों को यहाँ पे बाजीगर कहलाते हैं. घाटला संघ ठरलाय बाजीगर. प्रवेश केलाय पुढच्या फेरीमध्ये. हार्ड लक माहुल संघ. वेद तुर्वेकर यांच्या स्मरणार्थ माहुल संघ खेळलाय. हार्ड लक, खूपच चांगली खेळी केली आपण. वेल प्लेड घाटला टीम. काय लाजवाब खेळी केली आहे. घाटला गाव नक्कीच खुश झालं असेल. धन्यवाद. तर नक्कीच यापुढे तुम्ही आवाज ऐकाल आपल्या सर्वांचेच लाडके व्हॉइस ऑफ ट्रॉम्बे और व्हॉइस ऑफ बॉम्बे विनोद कांबळी यांच्यासारखे दिसणारे किरणजी
चला खरं तर एक मोठा उलटफेर